कृष्ण हरी माऊली. मी अश्विनी तुमचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला आहे ना माझे व्हिडिओ थोडे जरी आवडत असतील ना, तर काय काय आवडतं माझ्या व्हिडिओमध्ये बघायला तुम्हाला ते ना मला कमेंट करून नक्की सांगा. तर आज आहे ना सुट्टीचा दिवस होता. तर पोरं पण कसे सुट्टी असली ना की खूप लेट उठतात. मग म्हटलं चला आता, आणि सुट्टी असली ना पोरांना की यांना लवकर जायचं असतं. बोलतात की बाहेर कसं कस्टमर वगैरे पोरं सारखी बाहेर फिरत असतात, मग माझं कस्टमर पण होऊन जातं. म्हणून त्यांना आहे ना लवकर उठायचं असतं आणि लवकर जायचं असतं. मग आम्ही दोघांना मस्त असे पोहे करून घेतले आणि दोघांनी खाऊन घेतले तोपर्यंत. मग नंतर हे गेल्याच्या नंतर पोरांना पण उठून घेतलं आणि बेडशीट मला चेंज करायची होती. बेडशीट चेंज करून घेतली. पोरांना म्हटलं तुम्ही दोघांनी आता म्हणजे ना एक एक करून आवरून घ्या दोघांचं पण. मग बेडशीट वगैरे छान अशी चेंज करून घेतली. उशांचे कवर पण चेंज करायचे होते, ते केले. आणि ना बिछाने मी बेडमध्ये नाही ठेवत, बेडवरच ठेवते. एकावर एक व्यवस्थित असे लावून. कारण दुपारी हे आले ना की त्यांना झोपायला लागतं, मग ते सारखं काढघाल करायला लागते. म्हणून ते म्हणतात वरतीच ठेव बाबा, मला दुपारचं काढावं वगैरे लागतं. तर असो सर्व व्यवस्थित करून घेतलं आणि म्हटलं चला आता पोरं उठले ना की सुट्टीच्या दिवशी त्यांचं काही ना काहीतरी असतं सांगणं मला, मम्मी हे कर, मम्मी ते कर. आता दोघांचं वेगवेगळं हे असतं, पण मी म्हटलं नाही आता एकाचंच कुणाचं तरी ऐकलं पाहिजे. अभिचं चाललेलं पाणीपुरी कर, मग म्हटलं चला आता पाणीपुरीच करूया. आणि हे वाटाणे आहेत ना मी अक्काकडून आणले होते. आता हे वाटाणे मला ना त्या दिवशी जेव्हा मी किचन साफ केलं ना, डबे वगैरे घासले, त्या डब्यामध्ये भेटले होते. आता मध्ये 1-2 वेळा माझी पाणीपुरी झाली होती करून, पण मी ना समोर दुकानावरून एक ताई आहेत ना कडधान्य विकतात, त्यांच्याकडूनच आणलेलं. माझ्या लक्षातच राहिलं नाही की आपल्या डब्यात वाटाणे आहेत म्हणून. तर हे वाटाणे आहेत ना आता 1-1.5 वर्षाचे असतील मी तर म्हणते. कारण ते आहेत ना मी जेव्हा कुकर लावला ना तेव्हा ते शिजतच नव्हते. मी म्हटलं ह्या वाटाण्यांना काय झाले, 4-5 शिट्ट्या घेतल्या तरी वाटाणे का शिजत नाही. तर मग नंतर लक्षात आलं हे जरा जास्त दिवसाचे झालेत ना, म्हणूनच हे शिजत नाहीत असं वाटते मला. तर असो, एक साईडला कुकर लावून घेतला आणि एक साईडला गोड चिंच म्हणजे चिंच शिजायला ठेवली. म्हणजे बाकीचं तोपर्यंत होतपर्यंत आहे ना म्हटलं चिंच शिजून होईल. तर परत मी डबलला पण कुकर लावला आणि चांगलं 7-8 शिट्ट्या करून घेतल्या. मग मस्त असं शिजलं होतं. तर तोपर्यंत म्हटलं एक साईडला चिंच शिजते, तोपर्यंत तिखट पाण्याची पण तयारी करून घेते. तर तिखट पाण्याला आहे ना मी हिरव्या मिरच्या घेतल्या, पुदिना घेतला आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आणि 2-3 पाकळ्या लसणाच्या घेतल्या. मस्त असं बारीक करून घेतलं सर्व आणि ते गाळणीने ना गाळून पण घेतलं मस्त असं. म्हणजे जास्त पुदिन्याचं त्याच्यात फ्लेवर लागणार नाही. म्हणजे पुदिन्याचं पाणी तर जास्तच टेस्टीच होतं, पण ते मला पाणी वगैरे असं टचतं दाताखाली लागलेलं ना अजिबात आवडत नाही. मग मी ते सर्व दोन्ही पाणी असू दे, चिंचेचं असू दे, तिखट असू दे, मी गाळणीने गाळूनच घेते. आता हे ज्यूस गाळायची गाळणी आहे माझ्याकडं. तर त्यानेच मी हे पाणी गाळून घेतलं आणि त्या पाण्यामध्ये मला जेवढं पाणी पाहिजे तेवढं टाकून घेतलं. 2 तांबे मी टाकले आणि जलजिरा पावडर, परत हे चवीपुरतं मीठ टाकलं. आणि मी ना ते काळं मीठ असं पाणीपुरीवाले कसे काळं मीठ टाकतात खड्यावालं, ते टाकलेलं, त्याची टेस्ट खूप छान येते. आणि ते तयार करून बाजूला ठेवलं आणि एक साईडला लगेच चिंच शिजली होती ना ती पण गाळून घेतली. आणि त्याच्यात मस्त असं चवीपुरतं थोडंसं मीठ, लाल तिखट आणि गूळ टाकला आणि तो पण एक साईडला लगेच शिजायला टाकलं. कारण गूळ आणि मिरची टाकल्यावर पण म्हणतात एक उकळी काढून घ्यावी गोड पाण्याला, म्हणजे चांगलं होतं, टेस्ट लागते. म्हणून एक साईडला आहे ना उकळायला ठेवून दिलं. आणि म्हटलं चला आता रगडा तर शिजलाच असेल, कारण त्याला एवढ्या म्हणजे शिट्ट्या मी घेतल्यात ना की काय सांगू, 10-15 शिट्ट्या तर नक्कीच घेतल्या असतील. इथून पुढे मी लक्ष ठेवेल, कधी पण हे वाटाणे आणले ना मी अक्काकडून का वेळेतच संपून टाकेल. तोपर्यंत बघा तरी पण नव्हते शिजले. मी खोलून बघितलं तरी पण नव्हते शिजले. परत 2-3 शिट्ट्या घेतल्या. आता म्हटलं काय हे खूप वाटाण्यांचं बाबा नाटकच झालं जा. तर किचनवरचं मिक्सर वगैरे सगळं आवरून घेतलं. आणि हे लाल तिखट म्हणजे तिखट पाण्यात आहे ना मी लिंबू टाकायचं विसरले होते, ते टाकून घेतलं. रगडा पण बघा फायनली शिजला होता. व्यवस्थित थोडा मॅश करून घेतला. त्याच्यात बटाटे घातले होते म्हणून असा घट्टसर झाला. आणि वरून हिरवी मस्त अशी कोथिंबीर स्प्रेड केली आणि लगेच घेतलं खायला. आता पोरं किती मोठे झाले ना, आपल्याला वाटतं पोरं लहान आहे तोपर्यंत मस्ती करतात का त्रास देतात, पण असं काही नाही. मोठे झाल्यावर तर अजून त्यांचा त्रास असतो. मी तर माझ्या पोरांपाशी खूप अनुभव घेते बाबा. एवढे मोठे झाले
झालेत ना, तरी त्यांची भांडणं अजिबात काही कमी झालेली नाहीत. आता एवढे पाणीपुरी मी बनवली होती, मस्त रगडा बनवलेला, तिखट पाणी, गोड पाणी एवढी छान बनवलं होतं आणि त्यांना मी विचारत होते कसं झालंय. पण मी तिथं येऊन बसेपर्यंत त्यांची एवढी दोघांची मस्ती झाली ना, की काय सांगू. मी व्हिडिओमध्ये नाही घेतली, पण एवढी मस्ती झाली. आभी म्हणतो, भक्ती तूच जास्त खाणार. तर मला म्हणतो, मम्मी तू पहिले इथे येऊन बस बरं मग आमच्याजवळ. तर तरी त्याला मी ना सेपरेटच दिलं होतं, म्हणजे पाणी आणि रगडा वगैरे सगळं सेपरेट दिलं होतं. तर त्याचं असं म्हणणं होतं का ही गपागप खाऊन घेते. तर असं त्याचं नाटक असतं. म्हणजे बघा बरं, आता एवढा मोठा झालाय तो, 11वीला गेलाय, तरी पण त्याची अशी बालिश बुद्धिवानी वागत असतो. मग मी त्याला हेच बोलत राहते का तू बारीकच आहे अभि, अजून पण भक्तीपेक्षा आहे ना बारीकच आहे. आता सॉरी हा, माझं बबली आले तोंडात, कारण आम्हाला आहे ना, आम्ही तिला आहे ना घरी बबलीच म्हणतो. पण भक्ती पण असं कधीतरी म्हणते. मला असं वाटतं बबली असं नको पटकन म्हणायला, म्हणून भक्ती पण बोलते कधी कधी. पण व्हिडिओमध्ये शक्यतो भक्तीच बोलते. ती बोललेलीच आहे मला, मग मी व्हिडिओमध्ये भक्तीच बोलत जा म्हणून. तर असं ते तर चालूच राहणार. आता अशी दोघांची भांडणं. आता एवढं पाणीपुरीचा ठेला सर्व मांडून ठेवला होता ना मी घरात, एवढ्या पोरांनी सगळी लादी अशी चिकचिक करून ठेवली होती. तर ती ना पहिली पुसून घेतली आणि म्हटलं आता दुपारी हे तर काय नुसत्या पाणीपुरीवर राहणार नाही. बरोबर आहे, त्यांना पण कसं दुपारपर्यंत एवढं दुकानावर बसलेले, मग भूक लागणारच ना. तरी ते भाजी चपाती नाही केली, म्हणून म्हटलं जाऊ दे आता चला मसाले भात करूया. वाटाणे, फ्लावर सर्व भाज्या शिल्लक होत्या घरात, मग तेच सर्व चिरून घेतल्या आणि लगेच ना मसाले भात टाकून घेतला. म्हणजे पाणीपुरी पण खातात ते, पण म्हटलं नुसत्या पाणीपुरीने पोट नाही भरणार. मग मसाले भात करून घेतला आणि माझ्या पण पोटात दुखते, त्याच्यामुळं मी पण जास्त काय असं चटरपटर खात नाही. मग म्हटलं मला पण होईल आणि त्यांना पण होईल. मग ते आलेच होते तोपर्यंत कुकर पण होत होता. म्हटलं तोपर्यंत आहे ना कपडे धुतले होते ते वाळत घालून घेते, मग ते राहिलं ना काम की तसंच राहून जातं. मग सर्व कामं वगैरे आवरून घेतली, जरा वेळ झोपले आणि गेले दुकानावरून आले डायरेक्ट संध्याकाळी 7-7:30 पर्यंत. तर मी आले तर भक्ती आहे ना अभ्यास करत होती. आता दोघांना पण दुपारी मी एवढे ओरडले होते ना, की म्हणलं तुम्ही जसे जसे मोठे होत चाललात तसे तसे मस्ती करतायत बाबांनो. समजूतदार आहे तर ते मान्य आहे मला, पण अशी मस्ती नाही केली पाहिजे. मी म्हणते तुम्ही मला त्रास देता. मग मी बोलत नव्हते भक्तीबरोबर, ती माझ्यावरच रुसली होती की मम्मी तू बोलत नाही म्हणून. मग तिला थोडंसं केळी दिले खायला, लाडीगुडी लावली आणि मग तिचा रुसवा पण गेला. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर